नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। अहेरी येथील कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध। नांदुरा नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे निवेदन। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ नांदुरा नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना त्यांच्यावर अहेरी व्यंकटरावपेठा मार्गावरील अबनपल्ली फाटा परिसरात हल्ला करण्यात आला। या प्रकरणी काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंगडालवार आणि त्यांच्या 3 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात पांढरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हात पायालाही मार लागला आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या घटनेचे पडसाद राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये उमटत असून नांदुरा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला। शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवरील हल्ला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। नांदुरा नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली। यावेळी नांदुरा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री नितीन देशमुख साहेब, कर अधीक्षक श्री गणेश मुळे साहेब, बांधकाम अभियंता फारुकी साहेब, पाणीपुरवठा अभियंता श्री नारखेडे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमुखाने सांगितले की शासकीय कामकाज पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले लोकशाही व्यवस्थेसाठी घातक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे। संबंधित प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून प्रशासनावरील जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली।